तर दादरमधील 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला नोटीस आली आहे। हनुमान मंदिर पाडण्यासाठी मध्य रेल्वेकडून ही नोटीस जारी करण्यात आली आहे। तर 7 दिवसांमध्ये मंदिर प्रशासनाने योग्य ती भूमिका न घेतल्यास मंदिर पाडण्याचा इशारा या नोटीसीतून देण्यात आला आहे। साधारण 80 वर्षांपूर्वी मुंबईतील हमालांनी सुरू केलेले दादर पूर्व येथील हनुमान मंदिराला बुलडोजरने पाडण्याची नोटीस आलेली आहे। खरं तर मुंबईच्या दादर पूर्व या भागामध्ये या स्टेशनलाच लागून श्री हनुमान मंदिर आहे, जिथे साईबाबाचं पण एक छोटं मंदिर आहे, ज्याला मध्य रेल्वेकडून पाडण्याची नोटीस आलेली आहे। मंदिराचे जे विश्वस्त आहेत त्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। 7 दिवसांच्या आत जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि मंदिर प्रशासनाने जर नरमाईची भूमिका घेतली नाही तर या मंदिराला पाडण्यात येईल अशी नोटीस बजावण्यात आलेली आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात दादर स्थानकावरून प्रवास करणारे जे रेल्वे प्रवासी आहेत ते या मंदिरासमोर आपला माथा टेकतात, हनुमान रायाचे आशीर्वाद घेतात, त्यानंतर साईबाबांचे सुद्धा आशीर्वाद घेतात। मंदिराला काहीही होऊ देणार नाही अशी भूमिका मंदिर प्रशासनाने घेतलेली आहे। कैमरा पर्सन मनीष विचारे सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। मंदिर को नहीं तोड़ सकते ना, कभी मंदिर को कोई मंदिर को नहीं तोड़े। सालों पुराना है ये मंदिर। तो पाडायचं म्हणतात, का पाडायचं? का कारण आहे? नाही रेल्वेची जागा असेल तर माझं तर एक भावना आहे की मंदिर तुम्ही पाडू नका, हे बरं वाटत नाही। मंदिर जरी पाडलं तरी ती योग्य नाही आणि वर्षानुवर्षे आहे, माझ्यामध्ये तरी काढायला नाही पाहिजे, कारण इथे मला दिसत नाही कसलं डेव्हलपमेंट होऊ शकतं। हा कोपऱ्यात आहे मंदिर।